पोहे भाजून घेतलेले आहेत। इथे चुरमुरे पण भाजून घेतलेले आहेत। तेल तापतंय, तेल छान तापलंय। आपण शेंगदाणे टाकतोय। 1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा आहे, त्यामुळे भरपूर शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे तळून झालेले आहेत, काढून घेऊयात। गॅस बारीक केला आहे आता आणि इकडे ताटात पोहे भाजलेले जे पोहे आहेत ते काढून ठेवलेत, त्यावरतीच मी शेंगदाणे काढणार आहे। शेंगदाणे काढून झालेले आहेत। आता खोबरं जे आहे ते टाकून घेते आणि गॅस जो आहे तो मीडियम आहे। खोबरं जळण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम गॅसवरती आपण ह्याला तळून घेणार आहोत। खोबरं आपलं छान हे होतंय आणि पूर्ण तळून नाही घ्यायचंय, थोडंसं अशाच रंगावरती काढून घ्यायचंय, कारण त्याच्यात उष्णता असते आणि काढल्यानंतर पण ते खोबऱ्याची तळण्याची प्रक्रिया चालू असते। तर आपण मगाशी जिथे शेंगदाणे काढले त्याच ह्याच्यावरती मी हे खोबरं काढून घेणार आहे। आत्ता हे कच्चं वाटतंय, पण थोड्या वेळाने ते व्यवस्थित त्याचा रंग येणार आहे। तर ह्याच शेंगदाण्यांवरती हे खोबरं मी काढून घेते। आता डाळवं टाकूया। डाळवं अगदीच थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। डाळवं अजिबात जास्त परतायचं नाही आहे, अगदी टाकलं की 1-2च मिनटात त्याचा जो कच्चटपणा आहे तो गेला की काढून घ्यायचं आहे। कारण जास्त वेळ जर राहिलं डाळवं तेलात तर ते खरपूस न लागता कडक कडक लागतं। बेसिक गोष्टी काढलेल्या आहेत। आता फोडणी करूया। मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे आहेत मोहरी तडतडल्यानंतर। कढीपत्ता आणि मिरच्या तळायच्यात, तर त्या आपण ह्याच तेलात तळणार आहोत। मी गॅस थोडासा मोठा करते म्हणजे मोहरी तडतडेल। मोहरी तडतडली आहे, आता जिरे टाकते आहे, त्यानंतर हे तीळ, त्याचबरोबर थोडंसं हे ओबडधोबड केलेले धणे आहेत, कढीपत्ता, थोड्याशा मिरच्या। आता हे छान होऊ द्यावं लागेल, कारण मिरच्या आणि कढीपत्ता पूर्णपणे तळायला हवा आहे। आता ही फोडणी झालेली आहे, गॅस बंद करते आणि मग आपण उरलेले जिन्नस जसं की हिंग, आपला 1 किलो चिवडा आहे त्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला गोष्टी टाकाव्या लागणार आहेत। त्यानंतर मीठ, हळद। गॅस बंद केल्यामुळे आपल्या गोष्टी जळणार नाही आहेत, ह्याचा आपल्याला फायदाच होईल। आता धणे ओबडधोबड टाकलेले आहेत, त्यामुळे मी 1 चमचा धणेपूड टाकते आहे, 1 चमचा जिरेपूड, त्यानंतर लाल तिखट आणि ही गॅस घालवलेला आहे। ही फोडणी आता आपण आपल्या चिवड्यावरती टाकणार आहोत। इथे आपले तळलेले सगळे जिन्नस आहेत, तर इथे जे पातेलं घेतलेलं आहे मी, त्या पातेल्यात हे सगळं टाकून घेते, म्हणजे मिक्स करायला सोपं जाईल। त्याचवरती आता हे आधी हलवून घेणार आहे आणि माझ्याकडे ॲल्युमिनियमचं मोठं पातेलं आहे, त्याचमध्ये मी हा चिवडा हलवून घेणार आहे। थोडीशी फोडणी देखील आता आपण ह्याच्यावरती टाकून घेऊयात। आता इथे जी कढईत फोडणी आहे त्यातली थोडी फोडणी आपण इथे टाकून घेऊयात आणि हलवून घेऊयात। मी सगळीच फोडणी टाकून घेतली आहे आणि आता हे मस्तपैकी आपण, माझ्याकडे लाल तिखट टाकलेला चिवडा खातात, त्यामुळे मी मिरची पावडर टाकलेली आहे। तुमच्याकडे जर पिवळा रंगाचा
चिवडा आवडत असेल तर हिरवी मिरची टाकायची, म्हणजे मग चिवड्याचा रंग जो आहे तो पिवळसर छान येतो. तर हे छान हलवून घेते. इथे बघा तुम्ही, मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आंबटपणासाठी. आणि आता हे माझ्याकडे जे ॲल्युमिनियमचं पातेलं आहे ते बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे. चिवडा आपण मस्त भाजून घेतलेलाच आहे आधी, पण आता अजून कुरकुरीत करण्यासाठी आणि त्याचा रंग खुलवण्यासाठी आपण त्याला मंद गॅसवरती एक 10 मिनटं असं परतवत करून घेणार आहे. मी टेस्ट करून बघितलं आहे, थोडं मीठ कमी होतं तर मीठ टाकलं आहे मी. आणि तिखटपणा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. कमेंटमध्ये प्लीज म्हणू नका की ॲल्युमिनियमचं पातेलं वापरलं आहे, कारण तेवढं मोठं स्टीलचं पातेलं माझ्याकडे नाही आहे आणि अगदी शेवटच्या क्षणी चिवडा हलवण्यासाठी ते वापरलेलं आहे. आता हा चिवडा ठेवण्याचा कसा, तर पूर्ण थंड, आता हा परतून झालेला आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतर मग एअरटाईट कंटेनरमध्ये आपण तो भरून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे नक्की करून बघा पातळ पोह्यांचा चिवडा.